नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण आज अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत। टॉपिक म्हणजे काय की जीएमसीची जी भरती निघाली आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात जीएमसीच्या जागा निघाल्यात। संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास आता 8-10 जीएमसीच्या ॲड आल्या, ठीक आहे। आणि काहींचे एग्जाम झाले, काहींचे बाकी आहे। उदाहरणार्थ आता ससूनची एग्जाम कधी होणार हे बघणार, ऑक्टोबरच्या एंड पर्यंत ससूनची एग्जाम होऊन जाणार, ठीक आहे। आपण बघणार आहोत की ह्या जीएमसी भरतीवर आयबीपीएस असेल की टीसीएस असेल की कोणते टॉपिक हे फिक्स पेपरला विचारतात। 101% मी जे टॉपिक सांगेल त्यावर 101% पेपरला प्रश्न असणार म्हणजे असणार। मी स्वतः राज्य सरकारी कर्मचारी आहे, आरोग्य विभागातच गड्ड्यामध्येच आहे, मुंबईला आहे, ठीक आहे। मग अजून एक त्याच्या हे तुमच्या बेनिफिटसाठी एक टेस्ट सिरीज चालू केली। टेस्ट सिरीज न म्हणता त्याला आपण प्रश्न संच म्हणू। 4 क्वेश्चन सेट मी तयार केलेत। एक क्वेश्चन सेट माझं सिलेक्शन झालं होतं 2023 ला, तो एक असेल जसेच तसे, आणि 3 मी स्वतः तयार केले। असे 4 प्रश्न संच। 4 प्रश्न संच म्हणजे किती झाले? 400 प्रश्न। 400 प्रश्न म्हणजे एका सब्जेक्टचे किती मार्क, किती प्रश्न झाले तर 100। असे 400 प्रश्न असतील आणि पॅटर्न सेम असणार आयबीपीएस टीसीएस चा। तेच प्रश्न त्याच टाइपचे त्याच पद्धतीने पेपरला तुम्हाला ते प्रश्न विचारले जातील। तसे आपण 99 रुपयामध्ये ते तयार केले। ज्या पुन्हा विद्यार्थ्यांना ते 99 रुपयाचे प्रश्नसंच घ्यायचे असतील त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला काय करा, मला मेसेज करा। माझा मोबाईल नंबर आहे 7875034127। हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, यावर तुम्ही मेसेज करू शकता। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तिथे क्वेश्चन सेट तुम्ही घेऊ शकता। त्याच पद्धतीने पेपरला प्रश्न विचारले जातील, ठीक आहे। आता हे झालं त्याच्याबद्दल। आता बघणार आहोत आपण की टॉपिक कोणत्या एग्जाम मध्ये विचारले जातात। जे फिक्स टॉपिक आहे 100% त्याच्यावर पेपरला प्रश्न असतो, ठीक आहे। आता बघा टॉपिकचे नाव बघू आपण। सगळ्यात आधी पहिला टॉपिक येतो मराठीमध्ये, बघू आपण। मराठीमध्ये समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द। समानार्थीवर कमीत कमी 3 ते 4 प्रश्न असतं आणि विरुद्धार्थीवर 4-5 प्रश्न, म्हणजे दोन्ही मिळून 10 प्रश्न। हे कोण जेव्हा जर आयबीपीएस पेपर घेत असेल तर समानार्थी विरुद्धार्थी फिक्स करा। 8 ते 10 प्रश्न फिक्स प्रश्न असणार। कशावर? आयबीपीएस ने जर घेतला तर, ठीक आहे। त्यानंतर टीसीएस ने जर घेतलं तर 2-2, 3-3, 2-2, 3-3, समानार्थी 2-3 असेल आणि विरुद्धार्थी 2-3 असेल। पण आयबीपीएस ने असेल तर जवळपास 10 प्रश्न समानार्थी आणि विरुद्धार्थीवर असेल। त्यानंतर असेल लिंग ओळखा। लिंग 4 शब्द देणार तुम्हाला, त्यामधलं कोणतं पुल्लिंग, कोणतं नपुसक लिंगी, किंवा एक शब्द देणार तुम्हाला झाड। मग झाड हे शब्द कोणत्या लिंग वचनात येतात, म्हणजे उभयलिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे की नपुसक लिंगी आहे। मग झाड आपण काय होतो, तो झाड, मग काय देणार, तो पुल्लिंगी। असं हे याच्यावर फिक्स प्रश्न असतात। त्यानंतर दुसरा हे आहे टॉपिक शुद्ध आणि अशुद्ध शब्द किंवा वाक्य। बघा, एक तर तुम्हाला 4 शब्द देणार, आशीर्वाद 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 आशीर्वाद, त्यापैकी एक कोणतं शुद्ध आहे असं विचारणार, किंवा 4 वाक्य देणार तुम्हाला, एक 1 लाइनर, आणि त्या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य ग्रामॅटिकली किंवा शुद्ध आहे असं एक, ह्याच्यावर कमीत कमी 3-4 प्रश्न असतील। त्यानंतर तुम्हाला अजून एक टॉपिक असतो जो फिक्स येणार आहे, प्रयोग। प्रयोगावर कंपल्सरी प्रश्न असतात। एक तर विचारतात कर्मणी प्रयोग, एक वाक्य देणार, कर्मणी आहे, भावे आहे की कर्तरी प्रयोग आहे, असे ते विचारणार, ठीक आहे। मग ते प्रयोगावर फिक्स 2-3 प्रश्न असतात। त्यानंतर आपण बघू काय, इंग्रजी ग्रामर, सेम समानार्थी विरुद्धार्थी। आयबीपीएस बद्दल नाही, हे दोन्ही पॅटर्न मध्ये सांगतो। टीसीएस आयबीपीएस मध्ये सेम असतं, कुठे डिफरन्स असतं फक्त मॅथ्स आणि बुद्धिमत्ता, ते शेवटी सांगणार आहे। हे बाकी जे बोलतोय हे फक्त आयबीपीएस साठी नाही तर टीसीएस आयबीपीएस दोन्हीसाठी सेम असणार। त्यानंतर आहे इंग्रजी। इंग्रजीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी फिक्स असतं। त्यानंतर इंग्रजीमध्ये असतं 1 वर्ड सबस्टिट्यूशन असतं। त्यानंतर असते आर्टिकल, जे फिक्स प्रश्न देणारे प्रश्न आहे। 3 ते 4 प्रश्न आर्टिकलवर असते, पण कमीत कमी 3 तर असणारच, एवढे प्रश्न आर्टिकलवर असतात। आर्टिकल ज्याला आपण मराठीत उपपद असे म्हणतो। त्यानंतर अजून प्रश्न कशावर असतात बघा, पॅराजंबल, म्हणजे 4 वाक्य देतात, ABCD असे क्रमाने
तर पहिलं कोणतं येणार? 4 वाक्य देतात, वाक्याची सुरुवात करासाठी कोणता पहिला येणार? मग बी वाला पहिला येणार की डी वाला पहिला येणार? मग तसं ते पॅराजंबल त्याला बोलतात इंग्रजीमध्ये. त्यानंतर असते फिल इन द ब्लँक, ग्रॅमॅटिकली फिल इन द ब्लँक असते, त्याच्यावर 2-4 प्रश्न असतील. असं इंग्रजीमध्ये हे टॉपिक फिक्स आहे, भरपूर आहे पण हे फिक्स सांगतो, जे पेपरला हमखास याच्यावर प्रश्न असतात. त्यानंतर बघू आपण गणित. गणितमध्ये बोट आणि प्रवाह जर IBPS ने घेतला ना तर बोट आणि प्रवाह कंपल्सरी असतो. त्यानंतर दूध आणि पाणीचं गणित असतात बघा, मिक्सचरवर एका बाटलीमध्ये 15 लिटर दूध ठेवलं, त्यामध्ये 10 लिटर पाणी ओतलं तर त्या दोघांचं गुणोत्तर किती होईल असा एक प्रश्न असतो, तो फिक्स प्रश्न असतो IBPSचा. त्यानंतर असतं काळ काम वेगवर प्रश्न असतो. त्यानंतर नफा तोटावर प्रश्न असतो. आता त्यानंतर असतं शेकडेवारीवर कंपल्सरी प्रश्न असतात, हे कंपल्सरी वाले आहे. ठीक आहे, हे झाले गणितावर. जर हे कोण घेतं? IBPS घेतलं तर हे फिक्स आहे. ठीक आहे, जर TCS ने घेतलं तर ह्यापैकी फक्त नफा तोटावर प्रश्न असतात. काय असतं? नफा तोटावर आणि शेकडेवारी या 2 टॉपिकवरच प्रश्न असतात जर TCS ने घेतलं तर. ठीक आहे, हे झालं डिफरंट. आणि जर IBPS ने घेतलं तर बोट प्रवाह, दूध आणि पाणी त्याचं गुणोत्तर, त्यानंतर काळकाम वेग, नफा तोटा, शेकडेवारी हे फिक्स टॉपिक येणारे IBPS मध्ये. जर TCS ने घेतलं तर फक्त काय? शेकडेवारी आणि नफा तोटावर प्रश्न असतं. आणि याच्यामध्ये बुद्धिमत्तामध्ये काय असतं तर सिटिंग अरेंजमेंट असतं, बैठक व्यवस्था, एका वर्तुळाकारच्या टेबला भोवती बसले किंवा एक उत्तरेकडे तोंड करून 6 जण बसले, असं ह्याच्यावर टॉपिकवर फिक्स प्रश्न कोणीही घेऊ, TCS घेऊ, IBPS घेऊ, फिक्स प्रश्न असतो. ठीक आहे, त्यानंतर असते हे आकडेवर असतं, तुम्हाला देणार @ 2 3 4, @ 3 4 5, नंतर डॉलरचं चिन्ह असेल, हॅशटॅग असेल, पर्सेंटेज असेल. त्यापैकी तुम्हाला ओळखायचं असतं की बाबा की ह्या 3 नंतर लगेच 5 आणि 5 नच्या आधी लगेच 3 नको, असे किती 3 याच्यामध्ये आहे, असे टाईपचे गणित असतात. ठीक आहे, त्यानंतर असते चालू घडामोडीवर बघू आपण. चालू घडामोडीवर IBPS असो, TCS असेल 7 ते 8 ते 10 प्रश्न कंपल्सरी विचारतात. त्यानंतर नदी, भूगोलवर जर म्हटलं तर याच्यात GK मध्ये नदीवर फिक्स प्रश्न असतो. एक तर ती महाराष्ट्रातली गोदावरी असेल किंवा त्यानंतर गोदावरीवर प्रश्न येणार, कारण आता बीडमध्ये पूर आलाय महाराष्ट्रामध्ये, गोदावरीवर हमखास प्रश्न येणार. विचारणार गोदावरीच्या उपनद्या कोणत्या? प्रधा, मासी, द, प्रवरा, दारणा, मांजरा, सिंधपना आणि दक्षिण पूर्णा. पण या सिंधपना नदीमुळे अख्ख्या बीड पाण्यात गेला महाराष्ट्रातलं. ठीक आहे, माहित असेल. मग ह्याच्यावर प्रश्न येणार, फिक्स येणार गोदावरी नदीवर. त्यानंतर आलाच तर मग या ब्रह्मपुत्रा किंवा सिंधूवर पण येणार. गंगा नदीवर अजून प्रश्न विचारलेला नाही. त्यानंतर एवढं टॉपिक आहे, काही बाकी इतिहास, भूगोल, राज्यघटना हे सगळे आहेच. ठीक आहे, याच्यावर येतच, पण जे फिक्स प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रापर्यंत पाठवा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.